मंडळी, कसे आहात? बऱ्याचदा मला माझ्या मैत्रिणी हा प्रश्न आवर्जून विचारतात की यूट्यूब चॅनल सुरू करायचे पण भीती खूप वाटते, कारण की निगेटिव्ह कमेंट्स येतील, ट्रोल करतील, हेटर्स भरपूर असतात आणि मग त्यासोबत कसं डील करायचं, तू काय करतेस? तर मी खूप लहान असताना मला अक्काने एक गोष्ट सांगितलेली आठवते आणि मला वाटतं की होपफुली तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी ती लहानपणी ऐकलेली असेल. शंकर पार्वती निघालेले असतात प्रवासासाठी आणि त्यांच्यासोबत शंकर भगवान म्हटल्यानंतर ऑफकोर्स नंदी तर असणारच आणि शंकर भगवान नंदीवरती विराजमान होतात आणि पार्वती चालत असते आणि त्यावेळी त्यांना म्हणजे वाटसरू जे रस्त्याने जाणार असतात ते म्हणतात की अरे काय माणूस आहे हा, बघा ना बायकोला चालवतोय आणि स्वतः मस्त नंदीवरती बसून सवारी करतोय, याला काही वाटत नाही का की असं. तर मग ते ऐकल्यानंतर शंकर भगवान काय करतात की पार्वतीला नंदीवरती बसवतात आणि ते पायी चालायला सुरू करतात. मग त्यावेळी सुद्धा काही लोक समोर येतात जी म्हणतात की अरे हिला नवऱ्याची काही काळजी आहे की नाही, नवऱ्याला चालवते आणि हा माणूस बायकोचा बैलच आहे की, कारण की हा बायकोला नंदीवर बसवतोय, स्वतः पायी चालतोय, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना निगेटिव्ह बोललं जातच. सो त्यानंतर पुढे ते दोघं जण असा निर्णय घेतात की आपण नंदीवरती बसायलाच नको, आपण दोघं पण चालूया आणि नंदी आपल्यासोबत चालू देत. तर त्यावेळी समोरून महाशय येतात, ते म्हणतात की अरे काय वेळी आहेत ही दोघं, म्हणजे बघा याच्याकडे नंदी आहे आणि त्याच्यावरती बसायचं सोडून हे दोघं चालत चालत चाललेत. मग असं झाल्यानंतर पुन्हा त्या दोघांना असं वाटतं की आपलं काहीतरी चुकतंय का, बरं आपण असं करू की दोघंही नंदीवरती बसूया, म्हणजे तुम्हीही चालायला नको मीही नको, नंदी चालेल, आपण दोघं बसून जाऊ. मग ते तसा निर्णय घेऊन दोघंही नंदीवरती बसतात आणि पुढे जातात. तर पुढे गेल्याबरोबर एक असे महाशय भेटतात, ते म्हणतात की यांना काही वाटतं की नाही, काही प्राण्याविषयी दया माया आहे की नाही, दोघं त्या नंदीवरती बसलेत, त्याला किती ओझं होत असेल, किती त्रास होत असेल आणि हे निवांत मस्त रमत गमत नंदीवर बसून निघालेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य त्यावेळी हे अक्काचं आमच्या तेच होतं की बाई या जगामध्ये सगळ्या प्रकारची लोक असतात, तू काही चांगलं कर त्यावरतीही तुला ते त्यांची मतं देतील आणि ती नेहमीच तू सिरियस घ्यावीस असं नाही. सो आपण आपल्या वेळी चालायचं, आपण कुणाचं वाईट करत नाही आहोत ना, किंवा कुणाचं काही त्यातनं नुकसान होत नाहीये ना, तर त्या गोष्टी आपण आपल्या वेळी करत चालायच्या. बाकी जग काय हो, सगळ्यांनाच बोलतं, देवाला बोलले ते आपल्याला सोडणार आहेत थोडीच. चला, कसा वाटला विचार सांगा आणि जर डोक्यात विचार असेल यूट्यूब चॅनल सुरू करायचा असेल तर स्क्रीनवरती मी माझा नंबर देते, तिकडे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या मनातल्या यूट्यूब संदर्भातल्या काही शंका कुशंका असतील किंवा क्लास जॉईन करायचा असेल तर त्या संदर्भात तुम्ही बिनधास्तपणे बोलू शकता. तर चला भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.